महाराष्ट्रात धुवाधार पाऊस कोसळलाय। त्यातच पुणे, नाशिक, रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू असून एनडीआरएफच्या टीमही दाखल झाल्यात। कुठे बुडालेल्या कारला वाचवण्यासाठीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला, तर अख्खी बाजारपेठ पाण्याखालीही गेली आणि पुढच्या 24 तासांसाठी जोरदार पावसाचा अलर्टही जारी करण्यात आलाय। पाहूया। महाराष्ट्रात पुणे, नाशिक, रायगड पासून ते रत्नागिरीत धुवाधार पाऊस सुरू आहे। नाशकात पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली। त्यामुळे नदीच्या पात्रात एका पर्यटकाची कार बुडाली। पाण्याचा प्रवाह एवढा होता की कारचं छप्परच दिसत होतं। पण कार वाचवण्यासाठी 4 जण पुढे आले। सुरुवातीला 2 जण पाण्यात उतरले। आणि कारला आधी दोरखंडानं बांधण्याची कसरत सुरू झाली। कार दोरखंडानं बांधण्यासाठी आणखी 2 तरुण पाण्यात उतरले। अखेर दोघांनी आपल्या जीवाची बाजी लावून या वाहत्या पाण्यात कारला दोर बांधला आणि ही कार वाचली। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं असून पाताळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली गेलंय। तर बाजारपेठ परिसरात सुद्धा पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे। पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना सुद्धा गोदावरी घाटावर काही पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली। पाणी पातळी वाढलेली असताना काही पर्यटक पाण्यात उतरले होते। ही दृश्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडची आहेत। खेड बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी शिरलंय। त्यामुळे अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। जगबुडी नदीला पूर आला असून धोक्याची पातळी सुद्धा पार झाली आहे। त्यामुळे नदीकाठची गावं अशी पाण्याखाली गेली आहेत। तर दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। 50 पावलावरती दुकान आहे आतमध्ये माझं। हे पाणी अर्ध्या तासामध्ये साहेब पाणी आलंय, अर्ध्या तासामध्ये। तर आता भीतीचा गोळा असा की रात्रभर असाच काळोख आणि रात्रभर जर पाऊस राहिला तर काही होऊ शकतो। आणि पाणी थांब असतो खेडमध्ये, लवकर उतरला तर ठीक आहे, नाही तर आतोनात फर्निचरचं मोठं नुकसान आहे दुकानाच्या। तर दरवर्षी गाळ काढला होतो म्हणून होते, बराच पैसा निधी खर्च होतो। पण काय हा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी आहे। दरवर्षी वर्षातून 2 ते 3 वेळा कमी कमी पाणी भरलं जातं। हे लाखोच्या आसपास नुकसान झालेलं आहे। नेमकं काय आपण मोजू शकत नाही। उचलता आला नाही, सर्वच माल उचलता आला नाही, कारण का पाण्याला पद भरपूर होता। अर्ध्या तासाच्या आत पाणी भरलेलं आहे सगळे। अर्ध्या तासामध्ये पाणी भरल्यामुळे काय करता आलं नाही आम्हाला। येत्या 24 तासात आणखी पावसाचा अलर्ट असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। इकडे पुणे जिल्ह्यात सुद्धा पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली। आळंदीमध्ये दर्शन बारीवरील रेलिंगचा कठडा तुटलाय। आळंदीत मुसळधार पाऊस सुद्धा कोसळतोय आणि पाण्याच्या प्रवाहात इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग तुटलं। त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून भक्ती सोपान पूल बंद करण्यात आलाय आणि एनडीआरएफची टीम सुद्धा तिथे दाखल झाली आहे। दरम्यान इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या एका व्यक्तीला वाचवण्यात एनडीआरएफला यश आलंय। 4 किलोमीटरपर्यंत वाहत जाणाऱ्या या व्यक्तीला एनडीआरएफच्या टीमनं वाचवलंय। पुण्यातल्याच बावधन परिसरात निसर्ग सोसायटीमध्ये पावसाचं पाणी शिरलं। अखेर जेसीबीनं पाण्याला वाट काढून देण्यात आली आहे। पुण्याच्या हिंजवडी परिसरात सुद्धा मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। हिंजवडीतल्या रस्त्यांवर 4 चाकी गाडी अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या। या परिसरात मेट्रोचं कामही सुरू आहे। त्यातच पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली।
पावसाच्या पाण्यात हिंजवडी परिसरातला फेज 3 मधला रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला। साचलेल्या पाण्यात एक 4चाकी गाडी सुद्धा अडकली। तर पुण्याच्या खडकवासला धरणातील पाण्याची पातळी सुद्धा 80% पोहोचली आहे। खडकवासला धरणातनं नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नाशिकहून चंदन पुजाधिकारी, रत्नागिरीहून कृष्णकांत साळगावकर यासह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।